भाई मी चॅलेंज देतो, आज विदर्भामध्ये एचटी-बीटी बियाणं 90% शेतकरी पेरणी करतोय. 90% म्हणजे शेतकऱ्याला चांगलं बियाणं द्यायचं नाही, शेतकऱ्याला चांगलं खत द्यायचं नाही, बंदी असलेली औषधं बाजारात आणायची, बंदी असलेले खत बाजारात आणायची आणि त्याच्या माध्यमातून मलिदा गोळा करायचा. मी कृषी मंत्री होतो, मलाच कळलं नाही शेवटपर्यंत की हिने कोणतं संशोधन केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्याच्यावर एक श्वेतपत्रिका आपण काढावी की नेमकं संशोधन करावं लागेल आपल्याला. सभापती महोदय, या राज्यामध्ये गंभीर बाब एक अशी माझ्या निदर्शनाला आली की अनेक कंपन्या बोगस नाव धारण करून खताची विक्री राज्यामध्ये करत आहेत. त्या पोत्यावरती 1744 10-20-20 असं लिहिलेलं असतं, परंतु आत मात्र ते खतच नसतं. हे वरिष्ठ पातळीपर्यंत सगळ्यांना माहित आहे, आयुक्तापर्यंत सगळ्यांना माहित आहे. आता माझ्याकडे महाजित नावाची कंपनी आहे, त्याच्या पोत्यावरती सभापती महोदय 174400 NPK छापलंय. पण ज्यावेळी शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये ते पोतं खरेदी केलं त्यावेळी त्याच्यामध्ये त्या दर्जाचं खत नव्हतं. आणि मी एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये तक्रार सुद्धा केली, कृषी मंत्र्यांनी बैठक घेतली, पण त्या कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झाल्याचं मला दिसून येत नाही. बियाणाच्या बाबतीमध्ये तसंच आहे. एनओजे 108 सोयाबीन ही कुठली कंपनी आहे ह्याचा काही पत्ता नाही. याच्यातलं सगळं बियाणं बोगस आहे. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. दुसरा ग्रीन लिम्का ॲग्रो जेनेटिक ही बियाणाची कंपनी आहे, BDNA 711 आहे, पूर्ण बोगस बियाणं आहे. परंतु याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. भूमीला नावाचं खत आहे. आता हे कुठल्या भूमीला ह्याचा लाभ होतोय पता नाही. या खताची बॅग मी स्वतः घेतली. याच्या संदर्भामध्ये मी कृषी मंत्र्याकडे तक्रार केली भाई, कारण शेतकरी शेवटी आम्हाला विचारतो, गावात गेलं की सांगत असतात, पण याच्यावर कोणती कारवाई नाही. ह्याचा मालक कोण आहे, ह्याला मान्यता कोणी दिली, याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही माहित नाही. महागुजरात सीड्स सुदर्शन चक्र याने तर सभापती महोदय कीट रोगापासून संरक्षण, उच्च उत्पादन क्षमता, लवकर येणारं वाण, फुलगळती कमी होणार एवढं छापलंय. आता या बियाणावरती गेल्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी घातलेल्या होत्या, पण याच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. महागुजरात सीड्स आहे MG 351. मी एवढ्यासाठी हे सगळं सांगितलं कारण बच्चू भाऊ, आपल्याकडे आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे एचटी-बीटी बियाणाचा. विदर्भामध्ये सभापती महोदय, मराठवाड्यामध्ये जवळजवळ 80% शेतकरी एचटी-बीटी बियाणाची पेरणी करत आहे. एचटी-बीटी बियाणं हे तनशील आहे, अधिक उत्पादन देतं आणि गेली 2-3 वर्ष विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी झाल्या, मराठवाड्यामध्ये पेरणी झाल्या. इथं मात्र सभापती महोदय ह्या बियाणावरती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बंदी आहे. पेरणी इतर जगामध्ये ह्याला मान्यता आहे. अधिक उत्पादन देणारं बियाणं आहे. शेतकरी मागणी करतोय की या बियाणाला मान्यता द्या. एकरी उत्पादन याचं आत्ताच्या सोयाबीनचं 10 क्विंटल असेल तर त्याचं 15 क्विंटल आहे, 1.5 आहे. पण त्या एचटी-बीटी बियाणाला मान्यता तर दिलीच जात नाही. पण ते बियाणं जर शेतकरी पेरायला लागला तर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होतात. मग हे बियाणं येतं कुठून? त्या कंपनीवर जावा ना गुन्हा दाखल करायला. हाय काय हिंमत बघू तुमच्यात. म्हणजे ती कंपनी राजरोसपणानं मोठ्या प्रमाणामध्ये बियाणं विकती. गुन्हा कुणावर करायचा? शेतकऱ्यावर. आत कुणाला घालायचा? शेतकऱ्याला. अरे त्याचा काही दोष आहे बिचाराचा? तो का बियाणं पेरायला लागला? तुम्ही कृषी मंत्री आहेत, तुमचे कृषी विद्यापीठ हे का अशा पद्धतीचं बियाणाचं संशोधन करत नाहीत?
हे का अधिक उत्पादन देणारं बियाणाचं संशोधन करत नाही? म्हणजे या पांढऱ्या हत्तीला सरकारच्या पैशातनं पोसायचं आणि जिथं चांगलं उत्पादन देणारं बियाणं बाजारात आलं तर शेतकऱ्यानं घेतलं तर काय चुकलं? आणि म्हणून माझं कृषी मंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही आता म्हणणार आहे ते बियाणं असं आहे त्याच्यावर बंदी आहे, नाही चालणार. शेतकरी एवढा मोठा शास्त्रज्ञ दुसरा कोणी नाही. जर शेतकऱ्यानं त्या बियाणांना 100% पसंती दिली असेल, आणि भाई मी चॅलेंज देतो, आज विदर्भामध्ये एचटीबीटी बियाणं 90% शेतकरी पेरणी करतोय. 90%. काय करणार आहे तुम्ही? त्याचं जाऊन शिवारातलं ते सगळं उगवलेले जे काही जिपराचं आहे पीक आहे ते काय तुम्ही जप्त करणार आहे? सगळ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहे? केंद्राकडं एक नाही प्रश्न आहे, हे महत्वाचा आहे आता. आणि केंद्राकडे एक शिष्टमंडळ घेऊन जावा आणि केंद्राला आपण त्या ठिकाणी सुचवूया की बाबा या बियाणाला तुम्हाला मान्यता द्यायला पाहिजे. दुसरं, सभापती महोदय, 27 जैविक प्रश्न उत्पादक, पहिला वाला तो प्रश्नच होता ना. यस सर. सभापती महोदय, 27 जैविक उत्पादक हे काय उत्पादन आहेत, खतामध्ये आहेत, त्याच्यावर निर्बंध घातले गेलेले आहेत. त्यांची 350 उत्पादन आहेत, त्याच्यावर निर्बंध आहेत. निर्बंध असताना ते बाजारामध्ये विकली जात आहेत. आता न्यायालयानं, ॲडव्होकेट काळे नावाचे चळवळीतले कार्यकर्ते न्यायालयात गेले. न्यायालयानं आदेश दिला श्रीरामपूरला की याच्यावर कारवाई करण्यात यावी, आणि मग कारवाई केली. म्हणजे शेतकरी न्यायालयात गेल्यावर जैविक उत्पादक जे आहेत त्याच्यावर कारवाई होती. अनेक राज्यभर ती विकली जात आहेत. याच्यामध्ये एक मोठी साखळी आहे. जिल्ह्याचा कृषी अधीक्षक पासून आयुक्त कार्यालयापर्यंत ही एक मोठी साखळी आहे, चेन आहे. एवढी उत्पादन बेकायदेशीरित्या बंदी असणारी विकली जात आहेत आणि त्याच्यावर कुणाचंही धारबंद निर्बंध नाहीत. म्हणजे चाललंय काय? म्हणजे शेतकऱ्याला चांगलं बियाणं द्यायचं नाही, शेतकऱ्याला चांगलं खत द्यायचं नाही, बंदी असलेली औषधं बाजारात आणायची, बंदी असलेले खतं बाजारात आणायची आणि त्याच्या माध्यमातून मलिदा गोळा करायचा. कारण यावर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आहे. अशा पद्धतीनं काळा बाजार या राज्यामध्ये बियाणामध्ये खतामध्ये चाललाय. त्याच्यावर कुठंतरी निर्बंध आणणं मंत्री महोदय अत्यंत गरजेचं आहे आणि याबाबत शासनानं ठोस निर्णय घ्यावा. दुसरं एकच मिनिट की जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या पीक कर्ज सोसायटीच्या माध्यमातून काही जिल्ह्यामध्ये करत आहेत, पण अनेक ठिकाणी सोसायटीला शेतकऱ्याला सभासद करून घेतलं जात नाही निवडणुकीच्यासाठी. मग हे शेतकरी नॅशनलाइज बँकेमध्ये जात असतात. मला सभापती महोदय निदर्शनाला आणून द्यायचं आहे, आतापर्यंत पीक कर्ज राज्यामध्ये 44% वाटप झालंय, फक्त 44%. आणि म्हणून मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की जर तुम्हाला 46%, 50%पेक्षा जास्त शेतकऱ्याला अजून पीक कर्ज मिळालेलं नाही. दुसऱ्या बाजूला कर्जमाफीची आपण घोषणा केली, ते कर्जमाफीचं पैसे न आल्यामुळं सोसायटीवाले बँकवाले त्याला सांगत आहेत पहिलं भरा आणि मग तुम्हाला आम्ही नवं कर्ज देतो. त्यामुळं पेरणीचं संकट सुद्धा शेतकऱ्याच्या समोर उभा राहिलेलं आहे. आणि मला कृषी मंत्री महोदयांना एक विनंती करायची की राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. नेमकं कोणतं संशोधन करतात, ते काय संशोधन करतात त्याची एकदा श्वेतपत्रिका काढा. कारण मी बी कृषी मंत्री राहिलो होतो, इथं बच्चूभाऊ बी मंत्री राहिले, तर आपण अधिकारी ब्रीफिंग करते त्याच्यावर चालतो आणि आपल्याला वाटतं की राज्य सगळं सुखा समाधानानं चाललंय. तर मी कृषी मंत्री होतो, मलाच कळलं नाही शेवटपर्यंत की हिने कोणतं संशोधन केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्याच्यावर एक श्वेतपत्रिका आपण काढावी की नेमकं संशोधन करावं लागेल आपल्याला आता.